कालच्या भागामध्ये आपण केंद्रशासित प्रदेश, संघ राज्य क्षेत्र याच्या संकल्पना, युनियन टेरिटरीच्या संकल्पना भाग 8 पासून सुरू केल्या आणि त्या अभ्यासल्या. त्याच्यासाठी राष्ट्रपतीचे अधिकार काय आहेत, राष्ट्रपतींना संसदेच्या कायदे खेरीज करून कायदे करण्याचे एकमेव अद्वितीय असे अधिकार आहे. तुम्हाला आठवत असेल काल मी बोललो त्याप्रमाणे राष्ट्रपतींची प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी कशी असू शकते याचं मॉडेल आपल्याला या 8व्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्या मॉडेलची सुरुवातच 239 या अनुच्छेदाच्या पहिल्या वाक्यापासून होते की राष्ट्रपती हे संसदेने केलेले कायदे खारिज करून केंद्र शासित प्रदेशासाठी त्यांचा प्रशासक नेमून प्रशासकीय कारभारासंबंधीचे सर्व नियम करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. हे आपण बघितल्यानंतर आपण पांडिचेरीचं विशेषत्व आणि महत्व बघितलं होतं कालच्या आपल्या पुष्प संविधानाच्या पारायणामध्ये. त्यामध्ये आपल्याला पांडिचेरीची सांस्कृतिक, भौगोलिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशी परिस्थिती विचारात घेऊन त्या संबंधीचं मॉडेल कसं निर्माण झालं त्याबद्दलचा ऊहापोह केला होता. त्याचप्रमाणे आपण दिल्लीच्या मॉडेलबद्दल विशेषत्वाने चर्चा करत होतो आणि तिथे आपल्या असं लक्षात आलं की दिल्लीला दिल्ली संघराज्य क्षेत्र न म्हणता आपण दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्र असं संबोधलेलं आहे. आपण या संविधानाच्या पारायणाचं सिंहावलोकन आज 11 वाजता करणार आहोत. 11 वाजता पुण्याला एक भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यशवंतांनी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला कल्पना दिली की हजारोच्या संख्येने ऑनलाईन या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी आपलं नाव नोंदवलेलं आहे. आज हा आकडा 10,000ही पार करू शकतो आणि ज्या ठिकाणी हा मुख्य कार्यक्रम होणार आहे पुण्याच्या संस्थेने या आयोजित केलेला हा कार्यक्रम सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. सिंहावलोकन सुद्धा त्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण आज करणार आहोत. अमृत महोत्सवी या वर्षामध्ये आपण जेव्हा संविधानाचं पारायण आरंभलेलं आहे त्या दृष्टीनं खरंच आजचा कार्यक्रम जो 11 वाजता लाईव्ह आहे तो अतिशय अनन्य साधारण असा कार्यक्रम असणार आहे. माझी पुनश्च एकदा विनंती आहे सर्व श्रोत्यांना, जेवढे जास्त लोक आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता ते सहभागी व्हा अशी विनंती करून मी पुढे सुरुवात करतो आणि अनुच्छेद 239 क चा समभाग 3, समभाग 2 पर्यंत आपण काल बघितलं. समभाग 3 जो ऑलरेडी वाचून झालेला आहे तो पुढील विवेचनासाठी घेतो. तो असा म्हणतो, त्याचे समभाग 3 चे 3 उपसमभाग आहे. पहिला उपसमभाग असं म्हणतो, या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून विधानसभेला संपूर्ण राष्ट्रीय राज्य क्षेत्रासाठी किंवा त्याच्या कोणत्याही भागासाठी राज्य सूचीमध्ये किंवा समवर्ती सूचीमध्ये नमूद करण्यात आलेल्या कोणत्याही बाबी संबंधात अशी कोणतीही बाब संघ राज्य क्षेत्राला लागू असेल तेथवर राज्य सूचीच्या नोंद 1, 2 व 18 यांच्याशी आणि त्या सूचीच्या नोंदी 64, 65, 66 या जेथवर उक्त नोंद 1, 2 व 18शी संबंधित असतील तेथवर त्या नोंदीशी संबंधित बाबी वगळता कायदे करण्याचा अधिकार असेल. आपण या ठिकाणी सूची आणि समवर्ती सूची असा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा आपल्यासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे की घटनेचे जे परिशिष्ट दिलेले आहेत त्या परिशिष्टांमध्ये जे क्रमांक 1, 2, 18, 64, 65 आणि 66 असे दिलेले आहे. आपण 3 चे सेट घेऊन चालूया की 1, 2 आणि 18 यामध्ये जे विषय दिलेले आहेत. आता परिशिष्टां 7 मध्ये जे विषय आहे ते विषय आहेत कुठल्या बाबीवर राज्य सरकारला अधिकार आहे कायदे करण्याचे आणि कुठल्या बाबीवर केंद्र सरकारला अधिकार आहे. ह्या 2 सूचीनंतर म्हणजे संघ राज्याची सूची, केंद्रीय सूची ज्याला आपण युनियन लिस्ट म्हणतो, राज्यांची सूची ज्याला आपण स्टेट लिस्ट म्हणतो आणि या दोन्ही सूचीची व तिसरी एक महत्वाची सूची आहे त्या तिसऱ्या सूचीला आपण समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट असं म्हटलेलं आहे. आणि त्या सूचीमध्ये जे विषय आहेत ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत अशा बाबींवर केंद्र आणि राज्य या दोघांनाही कायदे करण्याचे अधिकार दिलेले आहेत. उदाहरणार्थ पोलीस हा विषय असेल तर हा राज्याच्या सूचीमध्ये आहे. कृषी हा विषय असेल तो राज्याच्या सूचीमध्ये आहे. संरक्षण हा विषय
केंद्राच्या सूचीमध्ये आहे. अर्थ आणि वित्त बाबीतले विषय केंद्राच्या सूचीमध्ये आहे. राष्ट्रीय सुरक्षेबाबतचे नियम हे केंद्राच्या सूचीमध्ये आहे, ज्यावर राज्याला अधिकार नाही. पण या 3-4 बाबी सोडून असे बरेच विषय आहे ज्याच्यामध्ये सामाजिक न्याय असेल, स्त्री व बालक त्यांच्या प्रोटेक्शनचा संबंध असेल, वन्य प्राण्यांच्या प्रोटेक्शनचा संबंध असेल, काही सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा या कार्यान्वय कशा शासित प्रशासित करायच्या त्याबद्दलचे विषय असतील. हे विषय, दोन्ही विषय राज्य आणि केंद्र या दोन्ही सूचीमध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्याला आपण समवर्ती सूची, तिसरी सूची किंवा कॉन्करंट लिस्ट असं म्हणू. त्या लिस्टमध्ये जे विषय आहेत ते 1, 2 आणि 18 या विषयाच्या अनुषंगाने 64, 65 आणि 66 हे केंद्र शासित प्रदेशांसाठी विशेषत्वाने नमूद केले गेलेले विषय सूचीचे संदर्भ क्रमांक आहेत. आणि या संदर्भ क्रमांकामध्ये काय काय नमूद केलेलं आहे, तर त्याबद्दल त्या संदर्भ क्रमांकामध्ये शिक्षण, आरोग्य आणि सुव्यवस्था, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असेल, ऊर्जेबद्दलचे नियम आहेत, असे विषय त्या ठिकाणी नमूद केलेले आहेत. त्यावर कायदे करण्याचे अधिकार हे केंद्र शासित प्रदेशाला प्रदान करण्यात आलेले आहेत. म्हणजे 1, 2 आणि 18 मध्ये जे विषय असतील, शिक्षण असो, आरोग्य असो, ऊर्जेबद्दलचे असो, त्या सूचीमधल्या नोंदी 64, 65, 66 या जेथवर लागू पडतात तेथवर, पण त्या पलीकडे जर जात असतील तर त्या पलीकडे नेऊन उक्त नोंदी 1, 2, 18च्या संबंधित असतील तेथवर त्या नोंदीतील संबंधित बाबी वगळता नवीन बाब निर्माण झाली. जसं आता अरविंद केजरीवालने फ्री केली इलेक्ट्रिसिटी किंवा त्याचे युनिट काही कमी केले, तर हे जे नियम आधी झालेले आहेत समावर्ती सूचीमध्ये त्याच्या वगळून, त्याला बदलून, त्याच्या ऐवजी दुसरे नियम परावर्तित केलेले आहेत. ते नियम करण्याचा राज्याच्या म्हणजे केंद्र शासित प्रदेशाच्या दिल्ली राष्ट्रीय संघ क्षेत्र प्रशासनाच्या विधानसभेला ते अधिकार आहेत. त्याच्यामध्ये ते बदल करू शकतात. म्हणजे या ठिकाणी जसं आपण बघितलं कालच्या विवेचनामध्ये की केंद्र शासित प्रदेश आणि राज्य याच्या मधलं मॉडेल ते आहे. आणि ते मॉडेल कार्यरत राहण्यासाठी लोकभावनांचा आदर होऊन जे जनप्रतिनिधींनी युक्त असं विधानमंडळ आहे, ती विधानसभा आहे, त्या विधानसभेला या ठिकाणी लोकाभिमुख जनकल्याणाचे कायदे करण्याचे विशेष अधिकार प्रदान केलेले आपल्याला या समभाग 3 उपसमभाग 1 मध्ये बघायला मिळते. उपसमभाग 2 असं म्हणतो, उपखंड क म्हणजे उपसमभाग 1 मधील कोणत्याही गोष्टीमुळे संघराज्य क्षेत्र किंवा त्याचा कोणताही भाग यासाठी कोणत्याही बाबी संबंधी या संविधानान्वये कायदा करण्याचा संसदेच्या अधिकारास न्यूनता येणार नाही. याचा अर्थ असा आहे की जर दिल्लीच्या राष्ट्रीय संघ क्षेत्र प्रशासनाने एखादा कायदा केला असेल, त्यावर संसदेला परत कायदा करता येणार नाही असं होणार नाही. संसद हे सर्वश्रेष्ठ आहे, संसदेला त्यावर कायदा करता येईल. आणि इथेच कधी कधी प्रशासकीय आणि शासकीय बाबतीत दिल्लीचं शासन आणि भारताचं सरकार याच्यामध्ये ठिणगी संघर्षाची पडल्याच्या घटना आपल्याला दिसतात. आणि दिल्लीचं सरकार म्हणते की आम्हाला अधिकार जास्त आहे, आम्ही ते करणार, आणि आपली संसद म्हणते की तुमच्याहून जास्त अधिकार आम्हाला आहे, त्यामुळे तुम्ही जे करणार त्याबद्दल आम्हाला आमच्या गोष्टीचं करणं भाग आहे. जसं यांनी सांगितलं की आम्ही फ्री राशन देतो, तर दिल्लीच्या सरकारने विचारणा केली हे तुमचं मॉडेल बरोबर नाही आहे, हे तुमच्या मॉडेलला काय पूरक आम्ही ट्रान्सपोर्टेशन वगैरे काही तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही. जे काही केंद्रीय मदत राज्याला आवश्यक होती, तुम्हाला आठवत असेल कोरोनाच्या काळामध्ये एक असा प्रसंग झाला होता की दिल्ली शासन आणि दिल्लीच्या विधानसभेने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजनचे टँकर्स मागवले होते आणि ते टँकर्स उपलब्ध करून देण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था केंद्र सरकारकडे मागणी केली होती. आणि केंद्र सरकार मध्ये आणि दिल्ली शासनामध्ये त्यावरून कुरबुरी सुरू होत्या. तर अशा प्रकारच्या कुरबुरी ह्या सतत केंद्र आणि दिल्लीच्या शासनामध्ये ज्या सुरू राहतात, त्याचं एकमात्र कारणच आहे की संसदेला सुद्धा
तितकेच अधिकार आहे, किंबहुना संसदेला अधिकार नाही असं म्हणता येणार नाही. एकदा दिल्ली शासनाने जर एखाद्या विषयावर कायदे केले असतील तर संसदेला सुद्धा त्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार आहे, परंतु एक नैतिक बंधन संविधानामध्ये असं दिलेलं आहे की हे दोन्ही अधिकार पूरक दृष्टीनं कार्यरत राहून सर्व जनतेचं कल्याणकारी प्रशासन कसं चालेल याकडे लक्ष वेधणं महत्वाचं आहे. पुढील उपसमभाग असं म्हणतो की कोणत्याही बाबी संबंधात विधानसभेकडून करण्यात आलेली कायद्याची कोणतीही तरतूद विधानसभेकडून विधानसभा म्हणजे राष्ट्रीय दिल्ली संघराज्याची विधानसभा विधानसभेकडून करण्यात आलेली कोणतीही तरतूद त्या बाबी संबंधात संसदेकडून करण्यात आलेल्या कायद्याच्या मग तो विधानसभेने केलेल्या कायद्यापूर्वी किंवा नंतर संमत केलेला असो किंवा विधानसभेकडून करण्यात आलेल्या कायद्या व्यतिरिक्त अन्य पूर्वीच्या कायद्याच्या कोणत्याही तरतुदीशी विसंगत असेल तर दोन्ही प्रकरणी संसदेकडून करण्यात आलेला कायदा किंवा यथास्थिती असा पूर्वीचा कायदा अविभावी असेल आणि विधानसभेकडून करण्यात आलेला कायदा विसंगत असेल तेथवर शून्यवत ठरेल. आता इथे एकाच विषयावर जर संसदेने आणि दिल्लीच्या प्रशासनाने दिल्लीच्या विधानसभेने कायदे केले असतील तर जेथवर ते कायदे एक दुसऱ्याशी विसंगत आहेत तेथवर ते शून्यवत होतील आणि संसदेच्या कायद्याला त्या ठिकाणी आधिपत्य मिळेल. संसदेचा कायदा हा श्रेष्ठ असेल. म्हणजे घटनेने जशा कुरबुरी निर्माण होतात जसं मागच्या उपसमभागामध्ये बघितलं तशा कुरबुरी निर्माण होऊ नये त्यासाठी इथे संसदेच्या कायद्यांना युक्त माप दिलेला आहे. शेवटी केंद्र हे सरकार आहे आणि केंद्राचं सरकार हे भारताच्या प्रतिनिधीतून लोकसंख्येतून साकारतं. तर त्याच्यामध्ये दिल्लीचे पण खासदार समाविष्ट आहेत. दिल्ली हे राज्याचं युनिट किती झालं आणि संसदेमध्ये दिल्लीतले सुद्धा खासदार तिथे जातात. दिल्लीचं काही स्वतंत्र राष्ट्र नाही आहे, राज्य आहे आणि म्हणून राष्ट्राला जास्त महत्व म्हणून संसदेचे कायदे हे जर विसंगत असतील विधानसभेच्या कायद्याची तर तेवढ्या पुरते विधानसभेचे कायदे शून्यवत होतात आणि संसदेचे कायदे पुढे सुरू राहतात. याला एक परंतु काय? परंतु असे की विधानसभेकडून करण्यात आलेला असा कोणताही कायदा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवण्यात आला असेल आणि त्याला त्याची मान्यता मिळाली असेल तर असा कायदा राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्रात अधिक प्रभावी ठरेल. म्हणजे तू माय करण्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ की तुम्ही श्रेष्ठ ह्या परंतुकाने असं सांगितलेलं आहे की जेव्हा एखादा कायदा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवला असेल आणि राष्ट्रपतीने त्याच्यावर स्वाक्षरी करून जर तो कायदा केला असं मानलं गेलं असेल आणि तो कायदा दिल्लीच्या विधानसभेचा कायदा असेल तर तो संसदेच्या कायद्याहून श्रेष्ठ मानला जाईल. इथं हे प्रेसिडेन्शियल मॉडेल डेमोक्रेसीचं परत एकदा डोकावतं आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की राष्ट्रपतीला खऱ्या अर्थाने शासकीय आणि प्रशासकीय महत्वाचा दर्जा केंद्रशासित प्रदेशाबद्दल देण्यात आलेला आहे. या परंतुका आणखी एक परंतुक आहे. परंतु आणखी असे की उपखंडातील कोणतीही गोष्टीमुळे त्याच बाबीशी संबंधित विधानसभेकडून अशा तऱ्हेने करण्यात आलेल्या कायद्यात भर घालणारा, सुधारणा करणारा, बदल करणारा किंवा निरसन करणारा कायदा धरून कोणताही कायदा कोणत्याही वेळी अधिनियमित करण्यास संसदेस प्रतिबंध होणार नाही. परंतु असं काहीही नाही की राष्ट्रपतीने एकदा कायद्याला अधिमान्यता दिल्यानंतर त्या विषयावर संसद पुन्हा सुधारणा करणारा, बदल करणारा, फेरफार करणारा कायदा करू शकणार नाही किंवा एखादा कायदा डिलीट करणं, निरसन करणं, काढून टाकणं असं करू शकणार नाही असा याचा अर्थ होत नाही. म्हणजे समजा राष्ट्रपतींनी असा कायदा एखाद्या विषयावर केला असेल तर याचा अर्थ दुसऱ्या विषयावर संसदेला कायदाच करता येत नाही असा संसदेचे अधिकार सुद्धा या ठिकाणी तेवढेच महत्वाचे धरून अधोरेखित करण्यात आलेले आहे. मला वाटतं आपण अनुच्छेद 239 चा समभाग 4 हा उद्याच्या विवेचनामध्ये बघूया. तुर्तास आज या ठिकाणी थांबण्याची अनुमती